टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल रात्रीपासून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस होतोय आणि याच मुसळधार पावसामुळे पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे धरण क्षेत्रात देखील अर्थात खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून आज दुपारी साधारणतः 2000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखीनच या मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि आपण आता पाहू शकतो पुण्यातील हा भिडे पूल आहे। या भिडे पुलाला लागून आता पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 17 ते 18 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्यानंतर हा बाबा भिडे पूल पाण्याखाली जात असतो। मात्र सध्या तरी या पुलाला लागून पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून या भिडे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण या भिडे पूल परिसरामध्ये पुणे मेट्रोचं काम सुरू आहे। मात्र तरी देखील या परिसरामध्ये आता पुणे पोलीस त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना देखील तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित घटना घडू नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे। त्यासोबतच नदीपात्रालगत असणारी गावं आहेत किंवा घरं नागरिकांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण पाऊस आणखीन येणाऱ्या काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे याच नदीपात्रातली पाणी पातळी वाढणार। त्यामुळे या सगळ्या नागरिकांना परिसरातील नागरिकांना आता सतर्क राहण्याचे आदेश हे प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। कॅमेरामन विशाल सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।